प्लॅन काय असेल, गेम प्लॅन काय असेल? आता सगळे बसून गेम प्लॅन करू, बघू आता पुढं काय होतं, चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. फैजो आमच्या संभे जॉईंट होतील. पुढील मॅचला सुरुवात होते आणि नक्कीच पुनश्च इथे मात्र आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने जाऊयात. थँक्यू ऑल ऑफ यू. सुरेश पारदे आपण या, आपला सन्मान आमच्या मंचावरती केला जाईल. सुरेशजी पारदे आपण या. सुरेशजी पारदे आपण या. आयोजकांच्या वतीने सूचना येते, आपण या आमच्या मंचावरती आपला सन्मान केला जाईल. येस, मॅचला आपण सुरुवात करतोय आणि ही मॅच राहणार आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल जय जलेश्वर वाडेकर पी या संघादरम्यान. येस, आपण मॅचला सुरुवात करतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. टीम बल्ल्याणीचे एक संघ आहे किंवा त्यांचे प्रतिनिधी आपण या. आपण या इनिंग ब्रेकमध्ये आपण नक्कीच या ठिकाणी चिठ्ठ्या देखील उडवणार आहोत. गेम ऑन, पहिला चेंडू गोलंदाज तयार. हो, 5ची लिडिंग एज होती. यष्टी रक्षकाच्या हातातून चेंडू इथे निसटला. प्रयत्न लाजवाब होते. यष्टी रक्षक स्वीकार होते, स्वीकारणं देखील इथं काय स्वीकारणं गरजेचं होतं नीरज, कारण की पहिला चेंडू होती, उंच उडी देखील त्याने मारली होती, परंतु हा चेंडू हातातून निसटला. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पहिला चेंडूवरती ही संधी निर्माण झाली होती. आयुष्यात संधी फार कमी वेळा आपल्याला येत असतात. संधीचं सोनं त्या वेळेला करणं देखील गरजेचं होतं. हा झेल ड्रॉप झाला आणि धावसंख्या आता मात्र आपण पाहिलं तर एक पाहायला मिळेल. विक्की आणि शुभम ही जोडी मध्ये आतमध्ये. गोलंदाज आदित्य आणि आदित्यवरती इथे मात्र स्क्वेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा दुसऱ्या चेंडूवरती दमदार चौकार. ओ, पुढच्या इनफिल्डला क्लिअर केलाय. कॉपी बुक स्टाईल ना बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. चांगली कामगिरी राहिली. आता मात्र नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळतोय. पहिला झेल ड्रॉप झाला, त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि तदनंतर शुभमच्या बॅटमधून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आपण पाहिला. ओ, पुणेच्या शपळून खेळलेत. स्क्वेअरलेगच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत आणि तत्पूर्वी इथे मात्र एक धाव फलकावरती जोडले जाईल. कमबॅक केला जातोय टीम यशवंत स्मृती राहणार संघाच्या वतीनं. त्यांच्या अगेन्स्ट जय जलेश्वर वाडेकर बी संघ आपण पाहतोय. नेहमी चर्चेत असणारा संघ आहे, परंतु
वाडेकर बी संघ मधाशा नक्कीच आतमध्ये आपण खेळताना पाहतोय. त्या अनुषंगाने चांगला खेळ इथून मात्र करावा लागेल. पहिली मॅच त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने जिंकली होती आणि आता मात्र ह्या फेरीमध्ये ते राहणार संघर्ष अगेन्स्ट चांगली फाईट करत आहेत. कालिका माता वडगर संघाला देखील 22च्या स्वरूपाने नक्कीच पुढे वाटचाल मिळाली होती, परंतु आता विनर टीम आणि त्यांच्या सोबतीनं आपण पाहिलं तर MP स्पोर्ट्स बल्ल्याने या दोन संघादरम्यान शिट्टी उडवली जाईल. हो पुढच्या यष्टीरक्षक थोडेसे दूर राहिले आहेत. सातत्याने आपण पाहिलं तर जीवदान मिळतोय आज बॅटर विकीला. किशोर मामांचं देखील आगमन झालं. वेलकम, आपलं देखील सरशार्दिक स्वागत असेल. वेलकम. 40+ चांगले नक्कीच या ठिकाणी मात्र खेळाडू आहेत. चांगलं योगदान त्यांचं देखील या क्रीडांगणावरती असतो. ते देखील जॉईंट होत आहेत आणि वासुंद्री कोंडीर आणि पिसे गावचे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक असतील त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती येऊन या मासा आणि या स्पर्धेचा आनंद मात्र घ्यायचा आहे. ओ परफेक्टली यॉर्कर पंचांनी नो घोषित केलाय. ओव्हर स्टेपचा हा नो आपण पाहतोय मधाशा आतमध्ये आणि तत्पूर्वी इथे मात्र थोडीशी गडबड मधाशा आतमध्ये झाली आहे. गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून चांगला चेंडू मधाशा आतमध्ये पिच केला होता, परंतु हा फ्री हिटचा चेंडू आता पाहायला मिळेल. येस, ऍक्शन रिप्लाय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती अगदी पॉपिंग क्रीजच्या बाहेर हा चेंडू आणि नक्कीच हाताळताना पाय पडलाय आणि नक्कीच पंचांची भूमिका आता मात्र चांगली पाहायला मिळाली. रॉकी सर पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअरलेगचे पंच आता कपिल केणे सज्ज. ओ फ्रीडचा चेंडू इनफिल्डला क्लिअर केलाय. डिबेक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलं सीमा रेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 17 धावा खर्च केल्यात गोलंदाज आदित्यनं आणि इथून कमबॅक करावा लागेल. 17 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, चांगला खेळ करणं गरजेचं आहे. षटकाला आपण सुरुवात करतो आणि सध्याच्या घडीला ही मॅच देखील चांगल्या रंगात आली आहे. स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. पुढील मॅचसाठी कालिका माता वडगर संघ आपण सज्ज राहा. आपण लाईव्ह लॉट्स करू, त्याच्यानंतर शिट्टीच्या स्वरूपाने एक संघाला पुढे वाटचाल आणि दुसऱ्या संघाला कालिका माता वडगर या संघाच्या अगेन्स्ट फाईट करावे लागेल. प्रणयला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आता सज्ज झालाय. प्रणयवरती ही जबाबदारी असेल, जबाबदारीने गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 17 धावा. 17 धावा खर्च झाल्या गोलंदाज आदितीच्या वतीनं. आणि आता प्रणयला इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आज एकंदरीत भरपूर संघ आपण पाहिले. कालिका माता वडगर संघ देखील सज्ज होतोय आणि आता सध्याच्या घडीला गोलंदाज प्रणय आपल्याला पाहायला मिळेल. हो पहिला चेंडू इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. नटराज मुद्रेमध्ये आले, पॅडल स्वीप केला आणि क्षेत्ररक्षक अगदी स्क्वेअरलेगच्या दिशेने पोहोचतात आणि तोपूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. नवीन वर्ष आहे 2026 असं वाटत देखील नाही नीरज आपण 2026 मध्ये येऊन पोहोचलोय, कारण की काल आपण पाहिलं, काल स्पर्धा कव्हर केली, आज देखील तेच करतोय आणि आयुष्य असंच निघत जाणार आहे. आलेल्या माणसाला वर जाणं गरजेचं आहे, परंतु जाता जाता आपल्या नावाची छाप या पृथ्वी तलावरती देखील ठेवणं गरजेचं आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असे नेहमीच आपण म्हणतोय आणि कीर्ती दाखवणं गरजेचं आहे. मग ते राजकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, परंतु क्रिकेटच्या माध्यमातून देखील अनेक खेळाडूंनी आपल्या नावाची छाप या टेनिस विश्वामध्ये पाहिली आहे. आणि आज सध्याच्या घडीला कुठला संघ इथे मात्र पुढे वाटचाल करेल, कुठल्या संघाची चर्चा होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की नवीन वर्षामध्ये एखादी ट्रॉफी घेण्याचं प्रत्येक संघाचं स्वप्न असेल आणि आज ते स्वप्न कुठल्या संघाचं पूर्ण होईल हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हो चांगली गोलंदाजी, परफेक्टली यॉर्कर चेंडू, धावा इथे घेऊ शकतो अशा पद्धतीच्या.
कारण की यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन जर विसावला तर तुम्ही धाव घेऊ शकता, परंतु इथे मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आणि धावबादच्या स्वरूपाने फलंदाज बाद. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता योगेश पाहायला मिळेल. स्वतःची विकेट्स मी तर म्हणेन सॅक्रिफाईस केली आहे फलंदाज विकीनं, कारण की शुभमच्या बॅटमधून चांगले फटके आले होते आणि त्याच्यासाठी ही विकेट्स त्यांनी देखील सॅक्रिफाईस केली आहे. आणि आता नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती योगेश आला. या षटकामध्ये प्रणय इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय, कारण की 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. या षटकामध्ये 3 मध्ये 2 बनवल्यात आणि एक विकेट्स देखील धावाच्या स्वरूपाने बाद केली आहे. ओ परफेक्टली यॉर्कर, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकतो, कारण की अगदी 3 ते 4 पावलांचा रनअप घेतोय आणि तदनंतर मात्र अगदी वेगाने चेंडू मधाच्या आतमध्ये फेकतोय. आणि आता मात्र आपण पाहिलं तर अगदी जोरानं अगदी वेगाने हा चेंडू मधाच्या आतमध्ये अगदी यष्ट्यांवरती आपण पाहिलं तर दोन्ही पायांच्या मधून गेला आणि यष्ट्यांवरती आदलला आणि फलंदाज बाद झाले. फलंदाज शुभमला आता माघारी परतावं लागेल. शुभम बाद. आता सलामीची दोन्ही जोडी आता मात्र मधाच्या आतमध्ये आपण पाहिले तर डकआउटच्या दिशेनं वाटचाल गेली. आता नवीन बॅटर मयूर आला. योगेश आणि मयूर ह्या दोन्ही बॅटर्समध्ये आता जबाबदारी असेल, जबाबदारीनं खेळावं लागेल. एक फ्लाइंग स्टार्ट, एक स्वप्नमय सुरुवात दोन्ही बॅटर्स विकी आणि शुभमने करून दिलं, परंतु इथून मात्र एक फायनल टच, शेवटचा गोड स्पर्श देणं गरजेचं आहे. आणि गोलंदाज प्रणयचं देखील कौतुक असेल, कारण की फक्त 2 धावा खर्च करत विकेट्स देखील त्याने मिळवली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये मयूर देखील दाखल झालाय. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. लास्ट ग्रीन आउटफील्ड आपण पाहतोय, चांगलं असं एक सुसज्ज क्रीडांगण आपण पाहतोय. लेदर क्रिकेटच्या मॅचेस नेहमीच्या क्रीडांगणावरती होत असतात. बाजूलाच आपण पाहिलं तर किल्लेपट्टी लेदर क्रिकेटची. आणि सध्याच्या घडीला ही मॅचची स्पर्धा श्रीराम सोर्स कोंढेर आयोजित SRS चषक. इथे आडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झालाय, क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय आणि एक मिळेल. चांगली गोलंदाजी. संघर्ष बिल्डर्सचे सर्व प्रजापतीजी देखील या ठिकाणी मात्र पोहोचतायत. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मंचावरती येऊन विराजमान व्हा. गोलंदाज आपण पाहिलं तर प्रणय गोलंदाजी ट्रॅकवरती चांगलं कार्य सध्याच्या घडीला त्याने केलंय. आणि आता मात्र अंतिम चेंडू आणि समोर ॲज अ बॅटर योगेश स्ट्राईक एंडला सज्ज. ओ सेन्सिबल क्रिकेट, चांगला चेंडू, त्याला सन्मान दिला आणि इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज प्रणयची. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 20 धावा, कारण की फक्त 3 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रणयने. आणि संघर्ष बिल्डर्सचे सर्व सन्मान्य प्रजापतीजी यांचं देखील आगमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. नवीन वर्षामध्ये नवीन हंगामामध्ये नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. याआधी देखील ते उपस्थित होते आणि आज देखील ते पुनश्च अंतिम दिवसामध्ये उपस्थित होतात, कारण की आज त्यांचा वाढदिवस आहे. क्या बात आहे, सोनेपी सुहागा वाढदिवस आहे, नवीन वर्ष, आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक सहर्ष हार्दिक शुभेच्छा देखील देऊयात, कारण की मुलाचं सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेसाठी राहिलंय आणि आज अंतिम दिवसामध्ये ते देखील आमच्या समोर जॉईन झालेत. चला मॅच ऑन करायची आहे. आणि बल्याणी संघाचे प्रतिनिधी आपण मंचावरती या. आपण या षटकाच्या सुरुवातीला आपण इथे मात्र लाईव्ह लॉर्ड्स देखील करणार आहोत. ट्वेल्थ मानते या बल्याणी संघ एखादे प्रतिनिधी. हो, या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संतेशला आपण पाहतोय आणि पहिला चेंडू आपण पाहिला तर वाईट त्याने हाताळलाय. वाईट चेंडू येतो 21 धावा धावफलकावरती.
जोडल्या जातात. जशी गोलंदाजी प्रणयने केली तशी गोलंदाजी इथून मात्र अपेक्षित असेल, परंतु समोर ॲज अ बॅटर आता सज्ज असेल मयुरेश. आणि इथे मात्र चांगला फटका ओरिझॉन्टल स्ट्रोक पाहायला मिळाला. नटराज मुद्रेमध्ये आल्याने चेंडूला फेकून दिला आहे. लॉंग लेग बॉडी. आता मात्र अंतिम 2 शेड्यूलचा खेळ शिल्लक आहे आणि पलटवार संतेशवती होतोय. धावसंख्या धावफलकावरती 38, 38 धावा धावफलकावरती. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. तदनंतर प्रणयने कमबॅक करून दिल्या. अवघ्या 3 धावांचं षटक हाताळलं आणि आता या षटकामध्ये आपण पाहिलं तर संतेशने तब्बल 18 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अजूनही 2 शेड्यूलचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक करणं गरजेचं आहे संतेशला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. ओ फटका तर दमदार आहे, परंतु मिस्टामिंग आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोचतोय. ओ इथे चुकीचा अनुमान लावला. झेल ड्रॉप आणि तदनंतर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. इथं तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. या आधी देखील या स्पर्धेमध्ये नक्कीच ऋषी शेलारची झेल सोडली कोंडेरी संघाच्या खेळाडूने. तदनंतर तो कमबॅक केला, मग तो थांबलाच नाही. रोशन संतेचा 157 धावा संपूर्ण दिवसात त्याने बनवल्या. काल आपण पाहिलं तर विनय पाटील त्याचा झेल सुटला, तो देखील बरसला. आणि आता मात्र इथे हा फटका सीमारेषा पार. वा भाई वा, कमालीचा फटका पाहायला मिळाला आणि चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार आपण नक्कीच या ठिकाणी प्रजापती सर आहेत, संघर्ष बिल्डरचे सर्व आणि त्यांच्या वतीनं आपण इथे एक चिठ्ठी उचलणार आहोत. जी चिठ्ठी निघेल त्या संघाला पुढे वाटचाल दिली जाईल. बघूया कोणत्या संघाला बाय मिळते. एका चिठ्ठीवरती नक्कीच बल्याणी संघाचं नाव आहे, एका चिठ्ठीवरती विजय संघ. आणि बघूया कोणत्या संघाला बाय मिळते. MP स्पोर्ट्स बल्याणी या संघाला बाय मिळते. तो संघ दाखल होईल पुढच्या फेरीमध्ये. आणि जो विद्यमान सामना सुरू आहे वाडेकर आणि राहनाल या 2 संघांमध्ये जो सामना जिंकेल तो संघ वडगर या टीम समोर फाईट करेल. मधुकरजी पाटील आपण या अंशावरती आपल्या देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. 22च्या स्वरूपाने पुढे वाटचाल बल्याणी या संघाला मिळाले. त्या अनुषंगाने पुढील लढत आपण पाहणार आहोत. कालिका माता वडगर आणि त्यांच्या अगेन्स्ट या संघातील विजयी संघ अशी लढत असेल. आणि रोशन संते सर, क्रिश का गाणं सुनोगे, क्योंकि आता क्रिश पंडित यांचं देखील आगमन झालं. या क्रिश पंडित आपण आमच्या मंचावरती या, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. त्यांचा गोड आवाज आपण नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं ऐकणार आहोत. खरं तर तुमचे चाहते देखील आहेत ते, आणि आज त्यांचा गोड आवाज आपण लाईव्ह ऐकू शकाल. याआधी देखील तुम्ही त्याला ऐकलंय. अगदी लहान वयापासून तुम्ही त्याला पाहत आलात, ऐकत आलात. आणि आता नक्कीच क्रिश का गाणं सुनोगे, क्रिश पंडितचं आगमन झालं. क्रिश या आपण मंचावरती, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. साहिल टिकडीकर देखील येतोय. चला मॅच ऑन करायचे. धावसंख्या धावफलकावरती 46 आणि जिंकण्यासाठी आता 47 धावांची आवश्यकता असेल. चला मॅचला आपण सुरुवात करायची आहे. क्रिश पंडित यांचं आगमन झालं. वेलकम क्रिश.
आता त्यांचं संगीत आपण ऐकू, यात मात्र शंका नाहीये. क्रिश या वेलकम, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेवरती ते गाणं बोलतील आणि कुठल्या तरी एखाद्या, आय थिंक आज रोशन संती सरांवरती तुम्ही गाणं बोलावं, आमच्यावरती देखील तुम्ही गाणी बोलता आणि नक्कीच त्यांचा आवाज आपण ऐकूयात. येस क्रिश या, आपण लगेच जॉईंट व्हा, आपल्या शेअरवरती आपण बसा आणि नक्कीच आपण अगदी एक गाणं आपण सादर करावं. येस क्रिश आमच्या समोर जोडलेत आणि क्रिशचा आवाज आपल्या समोर. हॅलो चेक. हॅलो हॅलो. तर नक्कीच नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. हॅलो चेक. अनाई माझी केलांबा केलांबा अन केलांबा माऊली. फेमस होते 100%. तुम्ही तर खूप फेमस आहेत, ते माहितीच आहे मला. या अनाई माझी केलांबा केलांबा अन केलांबा माऊली. आई माझी सत्वाची खरशी गावानो बसली. आई माझी सत्वाची खरशी गावानो बसली. माझ्या आईचा उत्सव भरतोय नवरात्रीला. सारा गाव लोक जमून येतो आईचे देवळाला. आई माझी हिरवी रवी सारी ती नेसली ना. आई माझी हिरवी रवी सारी ती नेसली. आई माझी सत्वाची खरशी गावानो बसली. क्या बात आहे, क्या बात आहे. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत क्रिश साठी. कमी वयामध्ये नक्कीच आपल्या आवाजाची जादू, परंतु हा क्रिश तो नव्हे जो धूम आपण ऐकतोय इंस्टाग्राम वरती. क्रिश का गाना सुनोगे ओ ले बेटा है और ये अपना बेटा है. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा क्रिश, तुला देखील शुभेच्छा असतील. धन्यवाद. आणि जाऊयात माझ्या दिशेनं. ओ पहिला चेंडू फुल टॉस, स्लॉग स्वीप केलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, आउटफील्ड फास्ट आहे. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. अभयच्या स्वरूपाने पुढे वाटचाल मिळाली. हा गावदेवी पिसे संघ देखील आपण आता रेडी व्हा. आणि यस तदनंतर वावेकर संघ आपण देखील रिपोर्टिंग करा. नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षामध्ये कामगिरी दमदार करावी लागेल सर्व संघांना. कुणाल पाटील या आपण मंचावरती, आमचे वडगरचे अत्यंत जवळचे मित्र कुणालजी पाटील मंचावरती येऊन विराजमान व्हा. कारण की सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच त्यांनी खेळली होती. तदनंतर आता मात्र 3 वाजल्यानंतर त्यांची मॅच लागणार आहे. खरं तर टिटवाळा नगरी आहे, कुंडेरी गाव आहे आणि आजूबाजूला आपण पाहिलं तर पिसे डॅम आहे. त्या अनुषंगाने आज त्यांना देखील इथे थोडासा रिफ्रेशमेंट झालं असेल, यात मात्र शंका नाही. कारण की सातत्याने ट्रॅफिकमध्ये आपण त्यांना पाहत असतो. सन्माननीय संजोगजी पाटील यांचं देखील आगमन झालं. वेलकम संजोगजी पाटील, आपण देखील या मंचावरती आपलं देखील सरशार्दिक स्वागत असेल. अनेक मान्यवर आता मात्र या स्पर्धेच्या दिशेनं वाटचाल करतील आणि सर्व
मान्यवरांचं पुनश्च आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 6. या आकड्यावरती 6 धावा धावफलकावरती आहेत. आणि या षटकातील अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 47 बनवा अशा 47 धावांची आवश्यकता असेल. आणि समोर गोलंदाज योगेश सज्ज झालाय. ओ फुलटॉस चेंडू की खराब चेंडू पाहावं लागेल. आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर तर गेलाय, परंतु चेक करावं लागेल नक्की घडलंय काय. येस, टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे बेस्ट ऑफ वाईट साठी. चेक केलं जाईल. आणि हा नो चेंडू असेल. नो प्लस 4. पंजा ओपन झाला. मी तर म्हणेन खराब गोलंदाजी केली गोलंदाज योगेशने. इथे मात्र धाबा वाचवणं गरजेचं आहे. रॉकी सर या लंच आपण करून घ्या. कुणाल पाटील या वेलकम. आपण देखील या. कुणालजी पाटील आपण देखील आमच्या मंचावरती स्थानबंध व्हा. आपलं देखील सरसे हार्दिक स्वागत. आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि ठाणे ग्रामीण ग्रुपवरती रोशन संदेश सर ते देखील चर्चेत असतात नेहमीच. वेलकम. आपलं देखील सरसे हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि दरम्यान हा फ्री हिटचा चेंडू. एबीपी माझाची टॅगलाईन उघडाडवले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. योगेश थोडस दडपणाखाली गोलंदाजी करतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण की 47 भव्य असं टार्गेट आहे. आणि नक्कीच तिथे मात्र पोहोचवण्यासाठी इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु समोर आहे रोशन क्षेत्रामध्ये सक्रिय असतात. नुकतेच आपण पाहिलं तर पंढरपूर येथे होणाऱ्या नक्कीच त्यांच्या आश्रमासाठी आणि त्याचबरोबरीनं त्यांनी तब्बल 10 लाख रुपये दान केले होते. आणि आता सध्याला नुकतंच नक्कीच एक दुःखद घटना. त्यांचे वडील आता सध्याच इथून आपल्याला सोडून गेलेत, परंतु वडिलांची सेवा करणारा जो सेवेकरी होता त्याला त्यांनी नक्कीच 1 लाख रुपये देखील दिले. ज्या दिवशी नक्कीच आपल्या भाषेत आपण म्हणतो दिवसांचा कार्यक्रम असतो, त्या दिवशी त्यांनी त्यांना 1 लाख दिले. आणि नेहमीच जेव्हा जेव्हा या क्रीडांगणावरती स्पर्धा असते त्यांचं मोलाचं योगदान असतं. आणि त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करून दरम्यान मंचावरती रवींद्रजी सुधा मगर जे गोडसेचे समाजसेवक आहेत या वेलकम. आपलं देखील सरसे हार्दिक स्वागत असेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 22. आता जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायचे आहेत. 25 धावा पहिल्या षटकामध्ये 22 आल्यात. आता गोलंदाज प्रथमेश. हो, इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. आणि तत्पूर्वी इथे मात्र एक धाव लेगबायच्या स्वरूपाने जोडली झाली. यात मात्र शंका नाहीये. जिंकण्याचं समीकरण आता 24 बनवायच्यात. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 मध्ये 24 बनवायच्यात. अकरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. आता मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज केली जाते, कारण की मागील चेंडूवरती षटकार आला होता. आणि आता त्याच्याकडे स्ट्राईक असेल. 23 ला आपण पाहतोय विकेट करण्याचा, परंतु बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. बॅटचा फ्लो देखील तितक्या ताकदीने त्याने फिरवला होता. बॅट ड्रिल देखील करून दाखवली आहे. काही समोरच्या दिशेने जर खेळला असता तर इथे मात्र धावा आल्या असत्या. परंतु इथे चांगली गोलंदाजी अगदी रेड करून गोलंदाजी करतो मधाच्या आतमध्ये गोलंदाज प्रथमेश. खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाज त्याचा रेड करून गोलंदाजी करत असतो. प्रथमेश तशी कामगिरी देखील करतोय. ओ इथे मात्र स्विंग केलाय. चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. अगदी लांब लचक बाहुबली फटका. रस्त्याच्या अगदी दुसऱ्या दिशेला चेंडू जाऊन पडतोय. सीमा रेषा पार. दमदार षटकार.
हा षटकार आलाय, नवीन बॉल मध्ये दिला जाईल, कारण की या स्पर्धेचा नियम आहे चेंडू कुठल्याही क्षणाला हरवला, फुटला, खराब झाला तर नवीनच बॉल दिला जाईल. परंतु 70-70 बॉल्स आहेत, लगा तो सिक्सर अशी त्यांची टॅगलाईन आहे. आणि इथे मात्र नवीन बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर जाईल यात मात्र शंका नाहीये. नऊ चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता 18 धावेंची आवश्यकता असेल. देवीश चांगली गोलंदाजीच्या अगेन्स्ट चांगली फटकेबाजी करतोय. ओ हा फटका देखील कमालीचा, मी आधीच म्हटलं होतं लगा तो सिक्स. नवीन चेंडू आहे आणि त्याला देखील अगदी समोरच्या दिशेनं फेकून दिला. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. आता 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 12 धावा. कमालीची फटकेबाजी देवेशची राहिली आहे. 3 षटकार त्याच्या बाट मधून आपण पाहिली. आणि आता जिंकण्याचं समीकरण, उर्वरित चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 मध्ये धावा बनवायच्या आहेत 12 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज प्रथमेशला देखील. 12 धावा अजूनही बनवायच्या. हो, बॅक ऑफ द हँड, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. एक तेरी एक मेरी असं समीकरण मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जो संघ इथून जिंकेल तो संघ कालिका माता वडगर या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. गोलंदाज तयार प्रथमेश. हा अंतिम चेंडू आहे, 12 बनवायच्यात, 7 चेंडू शिल्लक आहेत. ओ हा फटका इथे मात्र मिस टायमिंग आहे, उंची जास्त गाठली आहे आणि तिथे मात्र कमालीचा झेल टिपलाय. बराच वेळ हवेत होता चेंडू आणि फलंदाज बाद झाले. फलंदाज देवेश बाहुबली फटका मारण्याच्या नादात बाद. आता 6 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता. सहा चेंडू आणि आता 12 धावेंची आवश्यकता असेल. सामन्यामध्ये पुनश्च कमबॅक केलाय जय जयलेश्वर वाडेकर ब या संघानं, कारण की गोलंदाजी दमदार राहिली आहे. प्रथमेश ला आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. आधी प्रथमेश, आता पाटील येतोय. प्रथमेश पाटील या आधी देखील प्रथमेश आपण पाहिलं. आणि समोर ॲज अ बॅटर नवीन मृणालला आपण पाहतोय. मुनाल वरती आता जबाबदारी असेल. मुलाल आणि त्याच्या सोबतीनं ॲज अ बॅटर आपण पाहिलं तर ज्याच्या बॅट मधून चौकारांशी आतिषबाजी पाहिली होती. आदित्य अजूनही खेळपट्टीवरती आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये 22 बनल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा बनल्या 13. कमबॅक झाला गोलंदाज प्रथमेशचा. आता प्रथमेश पाटीलला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेंची आवश्यकता असेल. 6 मध्ये 12 बनवायच्या आहेत. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित SRS चषक 20-25 26-6 दरार, कारण की 2026 मध्ये आता आपण पदार्पण केलंय. ओ पहिला चेंडू घुटना टेक और सिक्सर देख, मिड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर. भव्य स्वागत गोलंदाज प्रथमेश पाटीलचा. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं सांगत असताना मधाच्या आतमध्ये आदित्यच्या बॅट मधून हा दमदार षटकार.
आता जिंकण्यासाठी अवघ्या 6 धावेंची आवश्यकता असेल. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेंची आवश्यकता. असं वाटलं होतं की 47 धावा फार मोठा डोंगर रचलाय, त्या धावा इथे मात्र डिपेंड होतील, परंतु कमाल अशी कामगिरी राहिली आहे टीम यशवंत स्मृती राहणार या संघाच्या वतीनं. ओ स्विच इट, क्या बात है, स्विच इट, प्रॉपर इट आणि एम एस धोनी स्टाईलनं षटकाराने हा सामना होते फिनिश. सामना जिंकलाय यशवंत स्मृती राहणार या संघाला. राहणार संघाचं खूप खूप अभिनंदन. 8 लाख टफ लक आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केल्याबद्दल. जय जलेश्वर.